नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एरोंडोली गावामध्ये श्रीगोंदा तालुक्यात एरोंडोली गावामध्ये आलेलो आहे। तर आज एरोंडोली गावामध्ये आपण हसन हुसेन शेख यांच्या प्लॉटमध्ये आहे। तर हसन भाऊंनी आपलं गेली 4 दिवसापूर्वी काजू म्हणून हे औषध आहे तर ते वापरलं होतं। तर काजूनी काय फरक झाला त्यांच्या प्लॉटमध्ये हे आपण त्यांच्याकडूनच माहिती घेऊ। हसन भाऊ, काय फरक जाणवला आपल्याला? ही औषध आहे ना 3 दिवसापूर्वी मारलेलं होतं बरं का। म्हणजे याच्यात पातीत पण फरक होतोय, पात अशी तलवारी सारखी होती, तलवारी सारखी टाईट झाली 3 दिवसात। आणि न मारलेल्या ठिकाणी ना एकदम पिवळकीपणा आहे। जर आपण बघितलं तर त्यांनी काजू एक 4 दिवसापूर्वी मारले होतं। तर 4 दिवसापूर्वी मारल्यानंतर त्यांना असा बदल जाणवलाय आज का पाती असं एकदम सरळ आणि तलवारी सारखं टाईट झालेलं आहे। त्याच्यानंतर थ्रिप्सचं प्रमाण सुद्धा ते म्हणतात का कमी झालेलं आहे आणि एक कोटिंग पण चांगलं पातीला झाले आणि पात हिरवेगारपणा जाणवतोय। तर जर आपण इकडे जर बघितलं तर शेजारच्या वाफ्यामध्ये त्यांनी मारलेलं नव्हतं, तर इथं पात अशी गोळा दिसते आणि पिवळकी जाणवते, हिरवेगारपणा याच्यामध्ये दिसून येत नाही। तर हसन भाऊ, आपण आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगू शकता, वापरलं पाहिजे का काजू का नाही वापरलं पाहिजे? हे औषध प्रत्येकानेच वापरलं पाहिजे। ही जी काजूची औषध आहे ना, प्रत्येक शेतकऱ्यामध्ये याचा रिझल्ट लय चांगला आहे। धन्यवाद हसन भाऊ। तर काजू या औषधाचं जर आपण बघितलं तर प्रति लिटर पाण्यासाठी 2 ml फवारणीसाठी आपण हे औषध वापरतो। तर सर्व शेतकरी बांधवांनी काजू हे वापरलं पाहिजे। धन्यवाद। सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दया जवरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाड